सर्वांना नमस्कार. आज आपण इयत्ता तिसरीमधील आपल्या सभोवतालचे जग भाग 2 या पुस्तकातील पाठ 2 कुटुंब वंशावळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी अ गट, दुसऱ्या बाजूला ब गट दिलेला आहे आणि मध्यभागी आपण उत्तर लिहिणार आहोत. आकडा 1 आहे आईचा भाऊ, उत्तर आहे मामा. आकडा 2 वडिलांची बहीण, उत्तर आहे आत्या. आकडा 3 आईची बहीण, उत्तर आहे मावशी. आणि आकडा 4 वडिलांचा भाऊ, उत्तर आहे काका. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. या ठिकाणी पिढी म्हणजे कुटुंबातील आधी असलेल्या व्यक्ती. तर हे विधान चूक आहे की बरोबर? तर हे विधान आहे बरोबर. आकडा आ आहे वडिलांकडील सर्व नातेवाईकांची आडनावे एकच नसतात, उत्तर आहे बरोबर. आकडा आहे ई वंशावळीच्या अभ्यासावरून कुटुंबाचा इतिहास समजत नाही, उत्तर आहे चूक. दुरुस्त केलेले विधान पाहूया. वंशावळीच्या अभ्यासावरून कुटुंबाचा इतिहास समजतो. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 3. ओळखा व लिहा. आकडा 1 आहे कधी भांडतो कधी हसवतो, खेळताना मला रडवतो, मिळतो त्याला आईच्या हातचा छान खाऊ, तो आहे माझा भाऊ. आकडा 2 आहे प्रेमाचे झाड मायेचे छत, तिच्याशिवाय मला नाही करमत, माझी माऊली ती म्हणजे माझी आई. आकडा 3 आहे बाबांची बहीण माझे करते लाड, माझ्यासाठी आणते खेळणी खाऊ गोड, ती म्हणजे माझी आत्या. आणि आकडा 4 आहे आईचा भाऊ म्हणतो फिरायला जाऊ, हसवतो खेळवतो खाऊ देतो, हा म्हणून आवडतो मला, तो आहे माझा मामा. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 4. तुमच्याशी असलेली नाती लिहा. आईकडील नातेवाईक, या ठिकाणी आपण नाती लिहूया. आईकडे कोणकोणते नातेवाईक असतात पहा. मामा मावशी, आईचे आई वडील म्हणजे आजी आजोबा, मामे भाऊ मामे बहीण, मावस भाऊ मावस बहीण. आता आपण वडिलांकडील नातेवाईक पाहूया. त्यामध्ये काका आत्या, वडिलांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा, चुलत भाऊ चुलत बहीण, आते भाऊ आते बहीण इत्यादी नातेवाईक असतात. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न आहे 5. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. आकडा अ आहे कुटुंब वंशावळीतून तुम्हाला कोणती माहिती मिळते? याचं उत्तर आहे कुटुंब वंशावळीतून आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आणि त्यांचे नाते समजते, तसेच आपल्या पूर्वजांची माहिती आणि कुटुंबाचा इतिहासही आपल्याला कळतो. आकडा आ आहे वंशावळ कशी तयार करतात? उत्तर आहे वंशावळ तयार करताना कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे आणि त्यांच्यातील नाती लिहितात. आजी आजोबांपासून पुढील पिढ्यांची माहिती क्रमाने मांडून वंशावळ तयार करतात. तर मुलांनो, तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.